हालेलुया 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 हालेलुया. प्रकटीकरण 2 वचन 10. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन काही संधी पहा, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याची तू भय धरू नकोस, तर मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे जीवनाचा मुकुट तुला मिळेल. कारण तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हाला तुरुंगात सुद्धा टाकेल. तुमचे 10 दिवस हाल अपेक्षेचे पण जातील, परंतु तरी सुद्धा तू मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. बायबल या ठिकाणी आपल्याला काय शिकवते पहा. आपल्या जीवनात अनेक दुःख, संकटे, परीक्षा येणार, पण तरी बायबल सांगते तू विश्वासूच राहा, तू मजबूत राहा, तू स्थिर राहा, तू टिकून राहा, भले काही किंवा नो. सैतान तुमची परीक्षा घेणार, तुरुंगात पण तुम्हाला टाकणार, 10 दिवस हाल अपेक्षेचे पण जाणार, काही दिवस तुम्हाला संकटे पण सोसावी लागणार, तरी पण तू विश्वासूच राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. आपण कसे राहावे या बाबतीत बायबल आपल्याला शिकवते की किती चढाव उतार आपल्या जीवनात आले, किती परीक्षा आपल्या जीवनात आली, तरी सुद्धा प्रभूमध्ये आपल्याला विश्वासू राहायचं आहे, विश्वासूच बनून राहायचंय. राहणं म्हणजे काय? बायबल सांगते राहणे म्हणजे तिकडे जणू काही परमेश्वरामध्ये वस्ती करण्यासारखं, म्हणजे प्रभू बरोबर राहणं, त्याच्या पलीकडे न जाणं किंवा परमेश्वराच्या विपरीत जीवन न जगणं, देव जे सांगते ते करणं. आणि बायबल सांगते तू विश्वासू राहा, म्हणजे काही किंवा न घडो, कोणती आपत्ती विपत्ती किंवा तुझ्या जीवनात येऊ, पण तरी सुद्धा तू प्रभूमध्ये विश्वासूच राहा, तू प्रभूमध्ये मजबूत राहण्याचाच प्रयत्न कर. तुझी किती परीक्षा झाली, किती संकटे तुला सोसावी लागली, तरी तू प्रभूमध्ये विश्वासूच राहा, विश्वासघाती राहू नको, तर विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. प्रभू आपल्याला जीवनाचा मुकुट दे. आपण प्रभूमध्ये कसे राहावे या बाबतीत बायबल सांगते, वचन सांगते तू विश्वासू राहा. आणि 2:25 वचनात इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. काय सांगते प्रभू येशू म्हणतो, इतकेच करा, मी तुमच्याकडे येईपर्यंत तुमच्या जवळ जे आहे ते तुम्ही दृढ धरून राहा. कसे राहा? प्रार्थना धरून राहा, वचन धरून राहा, शिकवण धरून राहा. मी येईपर्यंत प्रभू म्हणतो, मी येणार तुला नेण्यासाठी. कधी? लवकर. 3:11 वचनात मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून तुझ्या जवळ जे आहे ते दृढ धरून राहा. प्रभूने आपल्या प्रत्येकासाठी मुकुट ठेवलेले आहे. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. आणि वचन सांगते की तुझा मुकुट कोणी घेऊ नये. आता मुकुट दिला प्रभूने आपल्याला, तर आता आपला मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून बायबल सांगते कसं राहा तू? दृढ राहा, मजबूत, शेवटपर्यंत. किती संकट आले, किती समस्या आल्या, किती परीक्षा आल्या, तरी तू टिकूनच राहा, शेवटपर्यंत मजबूत राहा, दृढ राहा. तू कमजोर पडू नको, आपला विश्वास कमजोर होऊ देऊ नकोस, तू प्रभूला सोडू नकोस, तर प्रभूमध्ये तू दृढ राहा, विश्वासू राहा, स्थिर राहा. जर आपण प्रभूमध्ये मजबूत राहतील तर प्रभूचा अनुग्रह आपण प्राप्त करतील, आपल्याला मुकुट मिळेल. हा मुकुट आपल्या मस्तकावर असेल, अर्थात स्वर्गाच्या राज्यात राजा राणीप्रमाणे आपण असणार. जर आत्ताच या जगात, या पृथ्वीत आपण प्रभूमध्ये राहिले तर. आज मनुष्याला जगात राहायला आवडते, जगाच्या गोष्टीची मोज मजा घ्यायला आवडते, पण देवामध्ये, प्रार्थनेमध्येच राहायला माणसाला आवडत नाही. देवाच्या मंदिरात
राहायला मनुष्याला आवडत नाही. बायबल सांगते तुम्ही प्रभूमध्ये राहा. आपल्याला प्रभूमध्ये राहायचे. जो आपण प्रभूमध्ये राहणार, प्रभूच्या वचनात राहणार, प्रार्थनेत राहणार, विश्वासात राहणार, तेव्हा आपण मुकुट प्राप्त करणार. स्वर्गीय मुकुट आपल्या प्रत्येकाला मिळणार जेव्हा आपण प्रभूमध्ये विश्वासू राहणार. पहा योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये वचन काय सांगते पहा 2:27 वचनात, तुम्हाविषयी म्हणावायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टीविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. बायबल सांगते प्रभूने आपल्याला पाचारण केले, आपल्याला शिकवले, आपल्याला अभिषेक केले, तर आता कोणत्या मनुष्याने आपल्याला शिकवण्याची गरज नाही. कोणत्या मनुष्याचं आपल्याला ऐकण्याची गरज नाही. प्रभूद्वारे आपल्याला शिक्षण मिळाले, तर बायबल सांगते त्या शिकवणीप्रमाणे तुम्ही प्रभूमध्ये राहा. त्या शिक्षणाप्रमाणे राहा, तसेच वागत राहा. जे शिक्षण आपल्याला मिळाले, जे नियम आपल्याला देण्यात आलेले आहेत, त्या नियमाप्रमाणे राहायचे, चुकीच्या रीतीने. बायबल सांगते तुम्ही प्रभूमध्ये कसे राहा, प्रभूच्या शिकवणीप्रमाणे, म्हणजे प्रभूच्या आज्ञा पाळणारे, प्रभूचे नियम पाळणारे, प्रार्थना करणारे, विश्वासात स्थिरावलेले, इतरांना प्रभूविषयी शिकवणारे, असे तुम्ही प्रभूमध्ये राहा. त्या शिकवणीप्रमाणे राहा, चुकीच्या रीतीने राहू नका. आज्ञा मोडणारे, आज्ञाभंग करणारे, भांडण करणारे, निंदा करणारे असे प्रभूमध्ये राहू नका. तर तुम्ही प्रभूमध्ये असे राहा जी प्रभूची शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे राहा. प्रभूमध्ये आपल्याला धार्मिक रीतीने राहायचंय. प्रभूमध्ये आपल्याला वचनानुसार राहायचंय, विश्वासू राहायचंय, स्थिर राहायचंय. असे जर आपण प्रभूमध्ये राहिले तर जीवनाचं मुकुट आपल्या प्रत्येकाला मिळणार. स्वर्गाच्या राज्यात राजा राणीप्रमाणे आपण राहू शकणार. अगदी सुख समाधान आपण प्राप्त करणार जर प्रभूमध्ये आपण स्थिरावलेले म्हणून राहणार. तर चांगल्या रीतीने आपण प्रभूमध्ये राहत आहोत तर प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा आणि प्रभूचं सामर्थ्य मात्र आपण अधिकाने प्राप्त करू शकणार. बायबल सांगते थेसलोनिकरा दुसरे पत्र त्याच्यामध्ये 2:15, तर मग बंधूंनो स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकविले ते बलकट धरून राहा. काय सांगते वचन? आपल्याला प्रभूमध्ये स्थिर राहायचंय आणि जी शिकवण आपल्याला शिकवलेली आहे ती दृढ धरून प्रभूमध्ये राहायचंय. प्रभूमध्ये आपल्याला स्थिर राहायचंय, डळमळायचं नाही, कमजोर पडायचं नाही, विश्वासात कमजोर व्हायचं नाही, मजबूत राहायचंय प्रभूमध्ये. जर आपण प्रभूमध्ये दृढ राहतो, मजबूत राहतो, विश्वासू राहतो तरच प्रभू बरोबर स्वर्गात जाणार, तरच प्रभू बरोबर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकणार. म्हणून आपल्याला मजबूत रीतीने दृढ असं उभं राहायचंय प्रभूमध्ये, स्थिरावलेले, बलकट, प्रभूच्या शिकवणीप्रमाणे चालणारे, प्रभूचे नियम पाळणारे, प्रभूच्या आज्ञा पाळणारे असं आपल्याला प्रभूमध्ये राहायचंय. पवित्र, स्वच्छ, शुद्ध असं प्रभूमध्ये राहायचंय. नाहीतर आपण पाप करत राहणार, चुका करत राहणार, निंदा करत राहणार, वाईट करत राहणार. प्रभू आपल्याला फेकून देणार, बाहेर काढणार आपल्याला. प्रभू आपला स्थिर आहे, प्रभू परमेश्वर आहे, पवित्र आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या नियमाप्रमाणेच राहिलं पाहिजे. तर आपण प्रभूला आवडणार, तर आपण प्रभूचे खास लोक बनणार. शालेय शिकणारी मुलं असो, ती मुलं समान त्या शिकवणीप्रमाणे, टीचरच्या सांगण्याप्रमाणे तिथे मात्र राहत असतील, शिक्षण घेत असतील, तर मात्र ती मुलं पुढे तर जातील, परंतु ती मुलं चांगली शिकवू शकतील आणि अनेक टीचर, अनेक लोकांच्या मनासी ती भातील. कारण का? ते चांगल्या रीतीने त्या शाळेत राहतात. पण जर ती मुलं वाईट रीतीने वागत असतील, चुकीच्या रीतीने राहत असतील, तर त्यांना शाळेतून बाहेर पण काढलं. कंपनीत काम करणारी व्यक्ती किंवा असू दे, या इतर कोणत्याही गोष्टी बाबतीत मात्र जर ती व्यक्ती तिथे चुकीच्या रीतीने राहते, वाईट रीतीने राहते, तर ती व्यक्ती आपली जागा, आपली नोकरी किंवा इतर गोष्टी गमावून बसेल. बायबल आपल्याला हे सांगते आपण देवामध्ये आहोत तर आपण कसे राहिले पाहिजे, आपण
कशी राहावी बायबल सांगते, तुम्ही अशी राहा, स्थिर, मजबूत, विश्वासू, धार्मिक, पवित्र, स्वच्छ, प्रार्थना करीत असलेले. असे जर आपण प्रभूमध्ये राहिले तरच प्रभूला आपण आवडणार, तरच आपण प्रभूचे खास लोक बनणार, तरच आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकणार. पण वाईट रीतीने आपण वागणार, वाईट रीतीने प्रभूमध्ये राहणार, प्रभूला आपण पसंत येणार नाही, प्रभू आपल्याला बाजूला करणार. म्हणून परमेश्वरामध्ये कसं राहायचंय या बाबतीत बायबल आपल्याला शिकवते. 3 कोरिंथ पहिले पत्र 5:13, तुम्ही आपसा शांतीने राहा. 5:15, सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. कसे राहा तुम्ही? शांतीने राहा, भांडणाने राहू नका. सर्वांबरोबर तुम्ही शांतीने राहा, शांततेने राहण्याचा प्रयत्न करा. पत्रामध्ये बायबल सांगते 12 अध्याय, त्याच्यामध्ये वचन काय सांगते 18 वचनात, शक्यतो सर्व माणसाबरोबर तुम्हाकडून होईल तितकी शांतीने राहा. जेवढं होईल तेवढे प्रयत्न करा मला शांतीने कसं राहता येते, भांडणाने नाही. कुटुंबात राहायचंय, प्रभूमध्ये राहायचंय, घरात राहायचंय, जेवढं शांतीने राहता येते तेवढं शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे घरात शांती असणार, घरात वातावरण चांगलं असणार, भांडणाने राहणार, चुकीच्या रीतीने राहणार, तर घरामध्ये वादविवाद आणखी वाढत जाणार. बायबल सांगते शक्यता तुमच्याकडून होईल तितकी प्रयत्न करा आणि शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. भांडणाने राहण्याचा प्रयत्न करू नका, वादविवाद करून राहण्याचा प्रयत्न करू नका, शांतीने राहा आणि सर्वांचे चांगले करत राहा. सर्वांचे चांगले करा, बरी करा, कल्याण करा. तुम्हाला कोणाचे चांगले करता येते तर बायबल सांगते करा चांगले, चांगले करीत राहा. कोणाचं वाईट, कोणाचं चुकीचं, कोणाचं नुकसान करीत राहू नका. तुम्ही राहताना तर चांगले करीत राहा, म्हणजे तुम्ही सर्वांना आवडणार, तुम्ही सर्वांचे खास व्यक्ती बनणार आणि मग सर्वांकडून तुम्हाला मदत आणि सहाय्य मिळणार. हा व्यक्ती चांगल्या रीतीने राहते, कोणाशी भांडत नाही, चिडत नाही, सर्वांना सहाय्य करते, मदत करते, मग ती व्यक्ती सर्वांना आवडणार आणि सर्वांकडून त्या व्यक्तीची प्रशंसा होणार आणि मदत सुद्धा मिळणार. बायबल सांगते तुम्ही चांगल्या रीतीने राहा. भांडण करणारे, वाईट करणारे, चुकीच्या रीतीने वागणारे अशी व्यक्ती तुम्ही बनूच नका. चांगल्या रीतीने राहा. शक्यतो होईल तितकं प्रयत्न करा. तुम्हाला शांतीने कसं राहता येते, लोकांबरोबर प्रीतीने कसं राहता येते यासाठी प्रयत्न करा. नाहीतर या माणसाबरोबर पटत नाही, त्या माणसाबरोबर पटत नाही, याच्याशी भांडण, त्याच्याशी भांडण, याच्याबरोबर वाद, त्याच्याबरोबर वाद, 2 दिवस याच्याबरोबर, त्या 2 दिवस त्याच्याबरोबर, परत आहे तेच भांडण. तर असे राहू नका. बायबल सांगते सर्वांबरोबर होईल तितकं शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा सर्वांबरोबर आपण शांतीने राहणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. प्रभू आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करणार. प्रभू आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देणार. मला बायबल सांगते तुम्ही प्रीतीने राहा, शांतीने राहा, चांगले करत राहा. आणि 3 कोरिंथ पहिले पत्र 5:22, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. तिमोथेला 2 पत्र 2:16, अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. कसे राहा? वाईटापासून दूर. म्हणजे तुमच्यामध्ये वाईट नसावं किंवा अनीती नसावी तुमच्यामध्ये. याचा अर्थ तुम्ही पवित्र राहा, वाईट राहू नका. वचन सांगते अनीती किंवा जे पाप आहे, जे वाईट आहे ते तुमच्यामध्ये नसावं. तुम्ही असे राहा की तुमचं जीवन पवित्र असेल, तुमचं जीवन शुद्ध असेल, असे तुम्ही राहा. म्हणजे पूर्ण देवाचे नियम पाळणारे, परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणारे असं आपल्याला राहायचंय. असे आपण राहणार तर परमेश्वराला आपण आवडणार. आपण देवाचे खास लोक मात्र बनले जाणार. परमेश्वर पित्याचा अनुग्रह मात्र आपल्या जीवनामध्ये उतरणार. रूथ एक मोआबी स्त्री होती. मोआबी स्त्री, तिचं लग्न मात्र नामीच्या मुलाबरोबर झालं होतं, एक यहुदी व्यक्ती बरोबर. ती मोआब देशात होती, पण मोआब देशात ही नामीच्या आपल्या मुलांना घेऊन तिथे गेली होती. त्या ठिकाणी या नामीने आपल्या दोन्ही मुलांना मोआबी बायका केल्या होत्या, रूथ आणि अर्पा. पण त्या ठिकाणी नामीचा नवरा मेला आणि
नामीचे दोन्ही मुलगे पण मेले. आता नामी पण विधवा आणि या दोन्ही सुना पण विधवा झाल्या. अशा परिस्थितीमध्ये मात्र 10 वर्षाने नामीला कळाले की बेथलेम यहूदात प्रभूने आपल्या लोकांची आठवण करून त्यांना अन्नधान्य दिलेले. तिने ताबडतोब निर्णय घेतला यहूदा प्रांतात जाण्याचा. तेव्हा तिने आपल्या सुनेला म्हटलं, तुम्ही माहेरी जा, लग्न करा, सुखी व्हा. पण सुना ऐकायला तयारच नाही. म्हणून आम्ही त्याची समजूत घातली की आता मी म्हातारी झाले, थोडे मला आता मुलं होणार आहेत, तुम्ही लग्न वाचून का राहता. तेव्हा मोठी सून अर्पा आपल्या माहेरी गेली. पण लहान सून जी रूत होती तिने आपल्या सासूला म्हटलं, तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक, मी तुम्हाला सोडणारच नाही, मी तुमच्या बरोबरच राहणार. आणि नामीने पाहिलं की माझ्या सुनेचा माझ्याबरोबर येण्याचा पूर्ण निश्चय झालेला आहे. तेव्हा नामी तिला आपल्या घरी आपल्या बरोबर घेऊन यहूदा बेथलेमात आली आणि तिकडे ती अशी राहू लागली रूथ. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी रूथचं राहणं जे होतं एकदम चांगल्या रीतीने. वचन सांगते रूथ 2 अध्याय, बायबल सांगते 12 वचनं आणि रूथ 3 अध्याय 11 वचनं. तिचं राहणं, चालणं, वागणं सर्व चांगलं होतं. बायबल सांगते ती सद्गुणी स्त्री होती. तिच्या बाबतीत लोकांमध्ये चांगली चर्चा होती. ती परमेश्वर पित्याच्या पंखाखाली आश्रयास आली होती. सर्व लोक तिच्याविषयी चांगलं सांगत होते की ती सद्गुणी, चांगल्या गुणाची स्त्री आहे. विधवा असून आपल्या सासूची सेवा करत होती. स्वतः मेहनत कष्ट करून सासूचं पोट भरत होती. ती चांगल्या रीतीने राहत होती. ती मोआबी स्त्री होती, यहुदी इस्रायली नव्हती. दुसऱ्या देशात आली होती तरी ती अशी चांगली वागत होती, अशी राहत होती की त्या गावात तिच्याविषयी चर्चा चांगली होती की सद्गुणी स्त्री आहे. संपूर्ण गावातल्या लोकांनी तिला मान दिला. पुढे ती बोआजाची बायको बनली गेली. तिचं नाव पुन्हा एकदा यहूदा वंशात जोडलं गेलं. आणि मात्र तीच रूथ, जिला मुलगा झाला ओबेद, हीच रूथ दाविदाची पंजी बनली. दाविदा वंशातली, ज्या वंशात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. बघा ती अशी राहायची, भांडण करणारी, चिडचिड करणारी, वाईट रीतीने वागणारी, गर्वाने वागणारी अशी राहत नव्हती. ती कशी राहायची? सद्गुणी स्त्री, प्रेमळ, मेहनत करणारी, सासूचा आदर करणारी, कष्टाळू, देवाचं भय बाळगणारी, देवाचे नियम पाळणारी अशी ती स्त्री राहत होती. म्हणून तिला त्या सर्व समाजामध्ये तिला मान सन्मान मिळाला. पुढे तिचं भविष्य उज्ज्वल झालं. लग्न चांगल्या रीतीने झालं, मुलगा झाला. तिचं नाव यहूदा वंशात जोडलं गेलं. बायबल सांगते तुम्ही चांगली राहा म्हणजे लोकांकडून पण तुम्हाला मान मिळेल आणि देवाकडून पण मिळेल. चांगली राहा, विश्वासू राहा. रूथ विश्वासू होती, रूथ धार्मिक होती, देवाचे नियम पाळणारी होती, देवाच्या आश्रयास आली होती ती. आणि म्हणून देवाने तिला आशीर्वादित केलं. आणि रूथचं नाव प्रभूच्या वंशावलीत मध्ये 1 अध्यायामध्ये लिहिलं गेलं. बायबल सांगते की मात्र आपल्याला कसं राहायचंय? धार्मिक राहायचंय. अनिती आणि वाईट आपल्यामध्ये नसावं, चुकीच्या गोष्टी आपल्यामध्ये नसाव्या. आपण चांगलं राहणार तर आपल्याला मान सन्मान मिळेल, देवाकडूनही मान आणि मानवाकडून पण मान मिळेल. आपण नेहमी वाईट रीतीने वागत आहोत, चुगली करत आहोत, याची निंदा त्याची निंदा, याच्याशी भांडण करणे, त्याच्याशी भांडण करणे, वाईट कृत्य करणे, चोरी करणे, खोटी बोलणे, उलट सुलट बोलणे, तर आपण कोणालाच आवडणार नाही. वाईट कर्म करत तर देव पण आपल्याला बाजूला करणार. म्हणून बायबल सांगते चांगल्या रीतीने राहा, तुम्ही सर्वांना आवडणार, देवाला पण आवडणार. आपण प्रभूचे लोक आहोत तर प्रभूमध्ये धार्मिकच राहिले पाहिजे. प्रभूमध्ये आपण चांगले वागणारेच राहिले पाहिजे. तरच देवाला आपण आवडणार, तरच देवासाठी आपण खास, अनमोल, किमती आणि देवाचे प्रिय असे लोक मात्र आपण बनले जाणार. देवपिता आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार. तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय 14 वचनामध्ये वचन काही सांगते पहा, तू तर ज्या गोष्टी शिकलात व ज्याविषयी तुझी खात्री झालेली आहे त्या धरून राहा. संत पौल तिमोथेला म्हणतो, प्रभू येशूच्या ज्या गोष्टी तू शिकलेल्या आहे, प्रभूच्या गोष्टीविषयीची तुझी खात्री झालेली आहे, त्या प्रभूच्या शिकवणीत आणि गोष्टी तू धरून राहा. आता तू प्रभूमध्येच राहा. प्रभूची शिकवण तू पकड, प्रभूची शिकवण पकडून धरून त्याच्यामध्येच तू राहा. आता त्याच्यापासून तू बाजूला उतरू नको.
नकोस. तू शिकलास ना प्रभूपासून, प्रभूच्या गोष्टी तू शिकलेल्या आहे, तर त्या धरून राहा. आणि 4 अध्यायामध्ये पुढे काय असतात ते 2 वचनाची घोषणा कर, सुवेली अवेली तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निश्चित कर व बोध कर. काय सांगते? वचनाची घोषणा कर, सुवेली व अवेली तयार राहा. नेहमी प्रभूमध्ये तयार आहेस, कोणती पण परिस्थिती हो, दुःखाची वेळ येऊ या सुखाची कोणती पण वेळ, प्रभूमध्ये जीवन जगतोस, संकटे पण येणार, छल पण होणार, परीक्षा पण होणार, पण नेहमी तयार राहा, मजबूत राहा, कमजोर पडून राहू नकोस. मग कोणती स्थिती किंवा तुझ्या जीवनात येऊ, पण नेहमी प्रभूमध्ये तू तयारच राहा, प्रभूमध्ये दृढच तू राहा. मग कोणती परिस्थिती येऊ, कोणती वेळ किंवा तुझ्यावर येऊ, पण तरी तू प्रभूमध्ये तयार राहा. प्रभूमध्ये आपण स्थिर राहणार, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालणारे राहणार, तर प्रभूचा अनुग्रह आपल्याला प्राप्त होणार. आपण प्रभूला कबूल केलेले, ग्रहण केलेले, येशू कोण आहे आपल्याला समजलेले, जिवंत देवाची ओळख आपल्याला पटलेली आहे, तर प्रभूमध्ये तसंच राहावं लागेल आपल्याला. आपण उद्धटरीतीने कसे तरी राहणार, देवाला नाही आपण पसंत येणार. आपण बडबड करत प्रार्थना करणार नाही, बडबड करत राहणार, भांडत राहणार, एकमेकाची निंदा करत राहणार, तर प्रभूला नाही आवडणार. आपण कसं राहायचंय? पूर्ण सात्विक, पवित्र, दृढ, मजबूत आपल्याला प्रभूमध्ये राहायचंय. असे राहणार तरच आपण प्रभूला आवडणार आणि प्रभूसाठी आपण खास लोक मात्र बनले जाणार. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला भरपूर प्रमाणात अनुग्रह मात्र देणार. इफिसियन्स पत्रामध्ये 6 अध्याय वचन काय सांगते पहा, 16 आणि 18 वचन. आणि या सर्वाबरोबरच जिच्या योगी त्या दुष्टाचे सगळे जलते बाण तुम्हाला विजविता येतील, ती विश्वासाचे ढाल हाती घ्या व उभे राहा. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. बायबल सांगते देवाच्या वचनाची ढाल तलवार हाती घेऊन राहा. नेहमी असे राहा की तुमच्याकडे देवाचं वचन दिसलं पाहिजे, तुमच्याकडे देवाची प्रार्थना दिसली पाहिजे, देवाचं नाव तुमच्यामध्ये दिसलं पाहिजे. असे राहा की इतर व्यक्तींना तुमच्यामध्ये प्रभू दिसला पाहिजे, प्रभूचं वचन तुमच्या धार्मिकता इतरांना दिसली पाहिजे. असे राहा तुम्ही. पुढे वचन सांगते की तुम्ही जागृत राहा, प्रार्थना करीत जागृत राहा. आपण असे राहिले पाहिजे, प्रार्थना करणारे, जागृत, तयार की प्रभू मी तयार आहे स्वर्गाच्या राज्यात येण्यासाठी. मग प्रभू कधी घेऊन येऊ, पण आपण तयारीत राहिले पाहिजे. समज प्रभू आजच आले तर आजच आपण प्रभूकडे जाऊ शकणार, अशा प्रकारे तयारीत राहिले पाहिजे. प्रार्थना करणारे, नियम पाळणारे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे असे राहिले पाहिजेत आपण. म्हणजे प्रभू कधी आले तरी आपल्याला घेऊन जातील त्याच्या जोडीला. बरं, बायबल सांगते तुम्ही असे राहा, वचनाने पूर्ण तयार केलेले, प्रार्थनेत तुम्ही मुलावलेले, विनवणी प्रार्थना करणारे असे तुम्ही राहा. चांगल्या गोष्टी करणारे आपल्याला राहायचंय असं बायबल आपल्याला शिकवते. प्रभूमध्ये आपण राहत आहोत तर आपल्यामध्ये चांगली गुण, चांगली कर्म असावी, या बाबतीत बायबल आपल्याला शिकवते. जर चांगली गुण, चांगली कर्म आपल्यामध्ये असणार तरच परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनात असणार, तरच प्रभूच्या अनुग्रहाने, सामर्थ्याने आपण भरले जाणार. बायबल सांगते रोमकरास पत्र 12:9 प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला चिकटून राहा. काय सांगते बायबल? प्रीती ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला चिकटून राहा. जे चांगले त्याला चिकटून राहा. बरं काय आहे? प्रभू येशू, प्रार्थना, वचन, प्रभूची शिकवण, धार्मिकता, हे जे बरे आहे त्याला चिकटून राहायचंय. त्याला जर चिकटून राहणार तर अनेक चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडायला लागणार. चांगल्या गोष्टी घडल्यामुळे मात्र अनुग्रह आणि आशीर्वाद आपल्याला मिळणार. आपले हेतू, आपली इच्छा सर्व पूर्ण होणार. बऱ्याला चिकटून राहा, वाईटाला चिकटून राहू नका, पापी माणसाला चिकटून राहू नका, चुकीच्या गोष्टीला चिकटून राहू नका, वाईट गोष्टीला चिकटून न राहता चांगल्या गोष्टीला चिकटून राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. रोमकरास पत्र 12:12
करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा आणि प्रार्थनेत तत्पर राहा. बायबल सांगते तुम्ही प्रार्थनेत कसे राहिले पाहिजे? तत्पर, प्रार्थना करणारे, विश्वासाने आस्थेने परमेश्वराचा धावा करणारे, मनापासून प्रार्थना करणारे तुम्ही अशी व्यक्ती बना. तुम्ही प्रभूमध्ये प्रार्थनेत तत्पर राहा. कशी तरी प्रार्थना करायची, एक नियम आहे म्हणून, किंवा करायची म्हणून करायची, किंवा जसं काही जणू येतात ना आठवड्यात, आल्यात केल्यात आणि परत निघाल्यात वाटेला. नाही, बायबल सांगते तत्पर प्रार्थनेमध्ये राहा, मनापासून प्रार्थना करा, उत्साहाने प्रार्थना करीत राहा. खरोखर जर मनाने, उत्साहाने, आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करत राहणार तर देवाचा भरपूर अनुग्रह आपण प्राप्त करणार. परमेश्वराचा विपुल आशीर्वाद आपण प्राप्त करणार. जे काही आपल्या जीवनात आपल्याला हवं आहे ते सर्व काही आपण परमेश्वरापासून प्राप्त करणार. म्हणून पूर्ण रीतीने आपण प्रभूमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या वचनात राहणार तर प्रभूचा अनुग्रह आपण प्राप्त करणार. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र प्रभू करणार. इतकं अनुग्रह देणारा आपला प्रभू येशू आहे. इतकं आपल्याला आशीर्वादित करणारा प्रभू येशू आहे. आपल्या सर्व समस्या दूर करणारा प्रभू येशू आहे. म्हणून आपण पूर्ण रीतीने प्रभूमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर शांतीने, प्रीतीने राहणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. गलतीकरस पत्र 5:1 या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले, मग त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. कसे राहावे सांगते? स्वातंत्र्याकरता प्रभूने आपल्याला पाचारण केले तर त्याच्यामध्ये टिकून राहा, मजबूत. वचन सांगते टिकून राहा प्रभूमध्ये, कमजोर पडू नका, डळमळू नका. तुम्ही टिकून राहा. किती संकट आले, किती समस्या आले, लोकांनी किती बोललं, किती त्रास दिला, किती छळ केला, किती अपमान केला, तरी प्रभूला सोडू नका. जिवंत देवाची ओळख आपल्याला पटलेली आहे, येशू कोण आहे आपल्याला समजलेले आहे, तर बायबल सांगते टिकून राहा, प्रभूला सोडू नका. किती अडचणी घेऊन येऊ दे आपल्या जीवनात, तरी येशूला सोडू नका, तरी प्रार्थना सोडू नका. प्रार्थनेत टिकून राहा. बायबल सांगते स्थिर राहा प्रभूमध्ये, आणि अशा प्रकारे आपण प्रार्थनेमध्ये टिकून राहणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.